नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्याकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर अशी माहिती बघणार आहोत की आपण ज्यावेळी स्वामींच्या केंद्रात मठात जातो किंवा तुम्ही जात असाल, मीही जाते, ज्यावेळी आपण केंद्रात जातो त्यावेळी अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या केंद्रात गेल्यानंतर आपण आवर्जून केल्या पाहिजेत, ज्या गुरुमाऊली आपल्याला नेहमी सांगतात की ह्या म्हणजे केंद्रात आल्यानंतर प्रत्येक भक्ताने ह्या गोष्टी आवर्जून कराव्यात. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या पाचही गोष्टी ज्या आहेत, सगळ्यात पहिले महाराजांना आवडतात. महाराजांच्यासाठी महाराज आपल्यावर प्रसन्न व्हावेत म्हणून मी असं आता ह्या पाच गोष्टी म्हणजे काय महाराजांना काही अर्पण करा, दान करा असं नाही म्हणत आहे मी. काही अशा गोष्टी आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. बघा, एखाद्या वेळेस आपण केंद्रात जातो, मठात जातो आणि काय करतो की आपल्याला खूप घाई असते, गडबड असते, उगाच जायचं म्हणून जातो, नमस्कार करतो आणि लगेच परत येतो. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. बघा, माझं स्वतःचं मी सांगते की मी ज्यावेळी पण माहेरी जाते त्यावेळी नक्कीच केंद्रात जाते, नक्कीच नरसोबाच्या वाडीला मठात जाऊन येते. कितीही गडबड असो, कितीही, म्हणजे आमच्या गावापासून नरसोबावाडी म्हणजे माझं माहेर जवळपास 3 तास लागतात. कधी कधी तिथे उशीर झाला तर मी म्हणजे कितीही उशीर हो, यायला इकडे भले लेट हो, पण केंद्रात गेल्यानंतर ह्या 5 गोष्टी जरी करतेच, ह्या 5 गोष्टींपैकी जे जमेल म्हणजे ते करतेच करते. तर आता बघा, कुठल्या 5 गोष्टी तुम्हाला, ह्या 5 गोष्टी आवर्जून का करा म्हणते की ह्या 5 गोष्टींनी महाराज आपल्यावरती प्रसन्न होतात. आपण जे काही त्यांच्याकडे मागितलेलं आहे किंवा जी काही प्रार्थना केलेली आहे ती त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचते. बघा, ज्यावेळी आपण मी असं म्हणत नाही की स्वामींच्याच केंद्रात मठात, तुम्ही कुठल्याही मंदिरात जा, ह्या 5 गोष्टी नक्की करा. तर बघा, सगळ्यात पहिले कुठली, आपण केंद्रात ज्यावेळी जातो तर सगळ्यात पहिले जाताना आपल्याला स्वच्छ हातपाय धुवून जायचे आहेत. बघा, केंद्रात मठात तुम्ही कुठल्याही केंद्रात जा तर तिथे एक तशी सोयच केलेली असते की पाण्यात पाय बुडवल्याशिवाय आपण केंद्राच्या आत जाऊ शकत नाही. मग गाभाऱ्यात असो किंवा बाहेर अंगणात असो केंद्राच्या किंवा पुढे, पाण्यात पाय बुडवल्याशिवाय आपण केंद्रात जाऊ शकत नाही. तर ही काय आहे, तर बघा, ज्यावेळी आपण बाहेरून येतो आपल्या शरीरावरती घाण असते, मळ असतो किंवा म्हणतो ना की धूळ असते, तर ती सगळी धूळ निघून जावी किंवा आपल्या मनातील मळ किंवा निगेटिव्ह विचार बाहेरच सोडून स्वच्छ पाण्याने स्वच्छ पवित्र होऊन मगच आपण स्वच्छ हातपाय धुवून मगच केंद्रात जायचं आहे. कारण आपण ब्रह्मांड नायकाच्या दर्शनाला जात आहोत. तर तशी तिथे सोयच केलेली असते. तर तुम्ही स्वच्छपैकी, काही लोक असे असतात की ते पाण्याचा तलाव असतो ना छोटासा, त्यात पाय बुडवून आपल्याला जायचं असतं. का तर म्हणजे आपल्याला पुढे जाताच येत नाही, त्यात पाय बुडवल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येत नाही. काही जण बहादर त्याच्यावरून उडी मारून जातात, का तर त्यांना त्यांचे पाय ओले करायचे नसतात म्हणून. तर प्लीज असं करू नका. ती खास सोय का केलेली आहे सांगा, तर आपले पाय स्वच्छ व्हावे, धूळ जावी किंवा स्वच्छ मनाने, पवित्र मनाने आपण तिकडे जावे म्हणून. तर स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत आणि मगच केंद्रात जायचं आहे. हातपाय धुतल्यानंतर महाराजांच्या केंद्राच्या मठाच्या बाहेर औदुंबराचं झाड असतं. त्या औदुंबराला बघा, औदुंबराच्या झाडाखाली साक्षात दत्त महाराज वास करतात. 64 योगिनींचा त्या खाली वास असतो आणि म्हणून 11 प्रदक्षिणा घालूनच आपल्याला केंद्रात जायचं असतं. डायरेक्ट हातपाय धुवून आपण केंद्रात जायचं नाही, कळालं. 11 प्रदक्षिणा पहिल्यांदा औदुंबरला घालायच्या आणि मग 11वी प्रदक्षिणा घेऊन मग केंद्रात जायचं असतं, कळालं. आणि केंद्राच्या बाहेर हे औदुंबरचं वृक्ष असतं, त्याला फेरी मारल्याशिवाय आपण आत नाही जाऊ शकत, कळालं. आता ही झाली, ह्या काही गोष्टी आहेत. त्याच्यानंतर बघा, आता स्त्री असो पुरुष असो, महाराजांना काय प्रिय आहे तर साधेपणा प्रिय आहे. त्यामुळे आपण जात असताना अत्यंत साधेपणानं जायचं आहे. उंची पोशाख, दागदागिने किंवा तुमचं जे काही आहे ते म्हणजे पैसा, हे सगळं दागदागिने म्हणतो ना किंवा ते सगळं अजिबात असलं काही घालून जायचं नाही. आपण एखाद्या वेळेस जातो, दर्शनाला जातो, ठीक आहे, पण म्हणजे कुठेतरी आपण लग्नाला गेलो आहे, मग जाता जाता आपण केंद्रात जातो, मठात जातो, ठीक आहे, त्यावेळी ठीक आहे. पण असं केंद्रातच तुम्ही जाणार आहे आणि तुम्ही सजून चाललाय, धजून चाललाय किंवा खूप मोठ्या मोठ्या साड्या, उंची साड्या अशा किंवा दागदागिने घालून चालला, हे बघा, महाराजांना हे बिलकुल आवडत नाही. साधेपणा महाराजांना आवडतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा अहंकार, तुमचा मोठेपणा, तुमचा गर्विष्ठपणा हे तुम्ही तुमच्या घरातच ठेवून जायचं आहे, अजिबात तिथे घेऊन जायचं नाही. महाराजांना ही गोष्ट अत्यंत प्रिय आहे की साधेपणा, गर्विष्ठपणा
ज्या माणसाकडे म्हणजे गर्विष्ठपणा, मोठेपणा, अहंकारपणा ज्याच्याकडे नाही त्याची प्रार्थना महाराजांच्यापर्यंत लवकर पोचते. आता तिथे गेल्यानंतर बघा, सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची तर गेल्या गेल्या महाराजांना नमस्कार करायचा नाही. महाराजांना गेल्या गेल्या मुजरा करायचा, कारण महाराज आपले ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि आपण त्यांचे राजाधिपती असा त्यांचा उल्लेख करतो, त्यांना हाक मारतो. तर त्यांना गेल्या गेल्या मुजराच करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही तिथे गेल्या गेल्या एक आता आपल्याला काय सवय असते की आपण जे काही नेले, पेढे असतील, नारळ असेल, खडीसाखर काही पण आपण नेतो, तर ते तिथे गेल्यानंतर तिथे अर्पण करतो, हात जोडतो आणि लगेच येतो. तर ही पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे, लक्षात घ्या. गेलाय ना तिथे 5 मिनटं 10 मिनटं बसा. बघा, महाराजांचं जी मूर्ती असते, मूर्तीचा गाभारा असतो त्याच्या साईडला म्हणजे त्याच्या पुढे एक सुंदर अशी जागा केलेली असते सगळ्या असंख्य भक्तांसाठी बसण्यासाठी. तर तिथे 5 मिनटं बसायचं आहे. बघा, तुम्ही आजूबाजूला बसा, असंख्य भक्त बसलेले असतात, आपल्यालाच गर्दी घाई असते की कधी एकदा जातो आहे, असं करायचं नाही. 5 मिनटं बसा, 10 मिनटं 15 मिनटं तासभर बसा म्हणत नाही मी, किंवा पारायण करा काय म्हणत नाही. 5 मिनटं बसा. का बसायचं? बघा, तिथे ज्यावेळी आपण आपल्या घरामध्ये जेवढी पवित्रता नसते किंवा आपल्या घरामध्ये जे तुम्ही भले सेवा करताय, पण केंद्रात गेल्यानंतर तुम्ही 5 मिनटं बसा. कारण का सांगू का, तिथे भरपूर प्रकारचे पारायण म्हणजे सगळे पारायण तिथे होतात. ती एक पवित्र जागा आहे. आपल्या घरामध्ये अनेक म्हणजे आपलं नकारात्मकता असते. भले तुम्ही सेवा करताय घरात, पण घरात नकारात्मकता असते, कणीबाधेचा वास असतो, किंवा घरामध्ये आपण पिरियड्स वगैरे आलेले असतात, सुतक विटाळ ह्या गोष्टी असतात. कुठेतरी आपल्या घरामध्ये एक निगेटिव्हिटी असते. पण केंद्रात, मठात किंवा कुठल्याही मंदिरात अशी निगेटिव्हिटी नसते. तिथे पवित्रताच असते, सकारात्मक ऊर्जाच असते. त्याच्यामुळे तिथे गेल्यानंतर 5 मिनटं बसायचं, छानपैकी नामस्मरण करायचं. का करायचं? बघा, तिथली जी पवित्र ऊर्जा आहे किंवा सकारात्मक ऊर्जा आहे, कारण तिथे बरेच याग होतात, हवन होतं, बरेच पारायण होतात, अनुष्ठानं होतात, रोज नाम जप अखंड चालू असतो. त्याच्यामुळे तुम्ही तिथे आणि इतक्या प्रमाणात, प्रचंड प्रमाणात तिथे ऊर्जा असते, पवित्र ऊर्जा म्हणते मी, सकारात्मक ऊर्जा, ती सामावून घेण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या आयुष्यात बरेच नकारात्मक विचार असतात, टेन्शन असतं, स्ट्रेस असतो, सगळं काही इतकं असतं ना की आपण असं वाटतं की मी आता शांतता मिळवण्यासाठी कुठे जाऊ? तर महाराजांच्या केंद्रात जा तुम्ही. तिथे छानपैकी दर्शन घ्या आणि 5 मिनटं बसा, नामस्मरण करा. एक ती सकारात्मक ऊर्जा ज्यावेळी तुम्ही आत्मसात कराल, सामावून घ्याल, त्यावेळी बघा तुमचं टेन्शन, तुमचा स्ट्रेस सगळं काही निघून जाईल. एक थोड्या वेळासाठी तो तुम्ही असे हलके व्हाल, मन तुमचं हलकं होईल, खूप छान वाटेल तुम्हाला. म्हणून गेल्या गेल्या लगेच जायचं आणि यायचं असं करू नका. तिथे 5 मिनटं 10 मिनटं बसा. त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे बघा, महाराजांच्या मूर्ती असते, महाराजांच्या मूर्तीच्या पुढे महाराजांच्या पादुका असतात. त्या पादुकांकडे तुम्ही एकटक बघा, ज्यावेळी तुमच्या आयुष्यात आता महाराजांना सगळं माहीत असतं, आपल्या आयुष्यातलं दुःख, संकट सगळं महाराजांना माहीत असतं. त्या पादुका म्हणजे साक्षात महाराजांचं म्हणतो ना की अस्तित्व. तर तिथे महाराजांच्या पादुकांच्याकडे पादुकांवर डोकं ठेवा आणि तिथे बसल्यानंतर महाराजांच्या पादुकांकडे एकटक बघत किंवा त्या पादुकांकडे बघत नामस्मरण करा. आणि जे काही तुमच्या आयुष्यात दुःख आहे, संकट आहे, ते सगळं महाराजांना सांगून टाका. बघा, महाराज सगळं जाणत असतात, सगळं त्यांना माहीत आहे. पण आपण सुद्धा काहीतरी बघा, आपल्या मनातली एखादी गोष्ट सलत असते किंवा एखाद्यापाशी मन मोकळं केलं तर आपल्याला पण हलकं वाटतं. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात जे काही टेन्शन आहे, स्ट्रेस आहे, ते सगळं महाराजांच्या पुढे बोला, त्या सांगून टाका. मनातल्या मनात तुम्ही सगळं सांगून टाका. बघा, तुमचं सगळं टेन्शन, स्ट्रेस सगळं हलकं होईल, तुमचा मनावरचा ताण जो आहे तो निघून जाईल. आणि पादुका ज्यावेळी आपण एकटक बघत असतो ना, त्यावेळी एक ऊर्जा, आपली ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरातील वाढत जाते. आणि एक निगेटिव्हिटी जी असते, आपल्या मनातली निगेटिव्हिटी किंवा नको ते विचार सतत वाईट ते निघून जातात, लक्षात घ्या. म्हणून ही दुसरी गोष्ट नक्की करा. त्याच्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण केंद्रात जातो त्यावेळी नुसतंच म्हणजे आता तुम्ही थोडा वेळ बसलाय पण तुम्हाला अजून वेळ आहे, तर तुम्ही तिथली केंद्रातली साफसफाई करा, स्वच्छता करा. काही म्हणजे बसणे आपलं स्वच्छता म्हणजे लोटून असेल, झाडून असेल, किंवा कुठे काही कचरा पडलेला असेल किंवा एखाद्या कागद कुठे पडलेला असेल तर तो तुम्ही उचलण्याचा प्रयत्न करा किंवा साफसफाई करण्याचा प्रयत्न करा. बघा,
हे खूप मोठं काम आहे. ज्यावेळी आपण केंद्रातली साफसफाई करतो त्यावेळी आपल्या आयुष्यातले जे काही वाईट संकट दुःख आहेत ते साफ करण्याचं काम स्वतः महाराज करत असतात. म्हणून केंद्रात गेल्यानंतर साफसफाई करायला अजिबात लाजायचं नाही. एक मिनिट. म्हणून गुरुमाऊली नेहमी सांगतात की जो केंद्रात साफसफाई करतो, झाडू मारतो, त्याच्या आयुष्यातली सगळी दुःख संकट स्वतः महाराज झाडतात किंवा घालवतात. म्हणून नाहीतर मी इतका मोठा आहे, मी इतका पुढारी आहे किंवा माझ्याकडे एवढा पैसा आहे, मी का झाडू ते, मी का उचलू ते, तर असं अजिबात नाही. आपण तिथे कुणाच्या दरबारात गेलो आहे? ब्रह्मांड नायकाच्या दरबारात गेलो आहे. आणि त्यांच्यापुढे आपण एवढे पण नसतो. लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या घरात खूप काही मोठे आहात मान्य आहे, पण तुम्ही त्यांच्या दरबारात गेलाय. त्याच्यामुळे तुम्ही लहानच आहात. म्हणून मी का करू, मी का, असं अजिबात मीपणा घरात ठेवून यायचा आणि तिथली साफसफाई करण्याचा प्रयत्न करा. बघा आयुष्यातली सगळी दुःख संकट नाहीशी होतील यात काही शंका नाही. त्याच्यानंतरची चौथी गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण केंद्रात जातो त्यावेळी आपल्याला सगळ्यांना सवय असते की आता महाराजांच्याकडे आपण गेलो आहे तर आपल्याला एक सवय असते की महाराज मला हे द्या, ते द्या, किंवा माझी ही इच्छा पूर्ण करा, ती इच्छा पूर्ण करा. आपल्याला सवय असते की महाराजांच्याकडे मागायचं. पण आपण अर्थात आपली ती आई आहे, आपण त्यांच्याकडेच मागणार. आणि ज्यावेळी आपण मनापासून एखादी महाराजांच्याकडे गोष्ट मागू त्यावेळी ते नक्कीच पूर्ण करतात हे आपल्यालाही माहिती आहे. पण बघा ज्यावेळी जातो ना, प्रत्येक वेळी गेल्यानंतर महाराज मला हे द्या, ते द्या म्हणण्यापेक्षा महाराज तुम्ही मला भरपूर काही दिलेलं आहे आणि म्हणून तुमची सेवा फक्त करून घ्या, मला बाकी काही नको. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम असू दे. तुमची सेवा करण्याची बुद्धी मला द्या, लोकांना मदत करण्याची बुद्धी मला द्या. तुमच्या केंद्राकडे येण्यासाठी माझे पाय चांगले ठेवा किंवा लोकांना मदत करण्यासाठी माझे हात चांगले ठेवा. अशी सगळं काही चांगलं आपल्याला मागायचं. आणि महाराज मला बंगला द्या, मला गाडी द्या, मला पैसा द्या, मला सोनं नाणं द्या, असं नाही. महाराज मला सेवा करण्याची बुद्धी द्या, अखंड तुमच्या सेवेत राहण्याची ताकद द्या. हीच प्रार्थना आपल्याला महाराजांच्याकडे करायची आहे. आणि ही प्रार्थना जर तुम्ही कराल तर खरंच सांगते महाराजांसाक्षी तुम्हाला दुसरी कुठलीच गोष्ट मागण्याची वेळ कधी महाराज तुमच्यावरती येऊ देणार नाहीत. आणि दुसऱ्यांसाठी प्रार्थना करा. एखादा तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती आहे ती खूप अडचणीत आहे, त्या व्यक्तीसाठी तुम्ही मनापासून प्रार्थना करा. बघा ज्यावेळी तुम्ही त्या व्यक्तीसाठी प्रार्थना कराल त्यावेळी पहिला महाराज तुमचा प्रश्न सोडवतील, हे लक्षात घ्या. म्हणून इतरांसाठी प्रार्थना करण्याचा प्रयत्न करा. नाहीतर आपल्याला सवय असते की सगळं काही आपल्यासाठीच मागायचं, दुसऱ्यांसाठी काही नाही. पण नाही, आधी दुसऱ्यांचा विचार करायचा आणि मग स्वतःचा. महाराज म्हणतात की जो दुसऱ्याचा विचार पहिला करतो, दुसऱ्याच्या चांगल्याचा विचार पहिल्यांदा करतो, तर मी त्या व्यक्तीचा पहिल्यांदा प्रश्न सोडवतो आणि मग कुठेतरी त्याचं फळ पुण्य आपल्याला मिळतं. लक्षात घ्या. म्हणून इतरांचा विचारही तुम्ही नक्की करा. इतरांचं चांगलं होण्याचा प्रयत्न करा. इतरांना महाराजांच्या सेवेत आणण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्यानंतरची पाचवी गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण केंद्रात जातो, येतात थोड्या वेळ बसल्यानंतर, नामस्मरण केल्यानंतर, या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपण निघण्याच्या वेळी ज्यावेळी केंद्राच्या बाहेर पाऊल टाकतो त्यावेळी परत एकदा महाराजांच्याकडे मागे वळून बघा आणि महाराजांना नमस्कार करा आणि महाराजांना तिथून प्रार्थना करा की महाराज आज मला तुम्ही केंद्रात बोलवलं, असं मला रोज तुम्ही तुमच्या केंद्रात बोलवा किंवा येण्याची बुद्धी द्या, अशी महाराजांना प्रार्थना करा. आणि आजचा दिवस तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या दर्शनाने चांगला गेला. उद्याचाही दिवस तुमच्याच आशीर्वादाने, दर्शनाने जाऊ दे, अशी तुम्ही प्रार्थना करा आणि केंद्रात या. बघा ह्या सगळ्या गोष्टी करायला काय 1.5 तास लागतो, 2 तास लागतात असं काही नाही. फक्त तुम्ही 5 मिनटात बसलाय ना, त्या 5 मिनटात ह्या सगळ्या गोष्टी होतात. आपल्याला काय घाण सवय असते की जायचं, जे काही नेले पेढे साखर जे काही आहे त्याचं अर्पण करायचं, जणू काही महाराजांनी आपल्याला ते मागितलंयच, त्यांना द्यायचंच आहे आणि आपल्याला यायचं आहे. तर असं अजिबात नाही. महाराजांना आपल्याकडून काही नको आहे. महाराजांना फक्त निस्वार्थी भक्ती तुमच्याकडून हवी आहे, विश्वास तुमचा हवा आहे, तुम्ही मनापासून जोडलेला हात महाराजांना हवा आहे. बाकी तुमचं काही नको आहे. फक्त ते नारळ, बाकी जे काही ते आपण श्रद्धा म्हणून, आपलं प्रेम म्हणून, एक गुरुभक्ती म्हणून आपण नेत असतो. पण ते पण नेलं पाहिजे आपल्या गुरूंसाठी आपण एखाद्या वेळेस. पण तिथे नेलं आहे ते लगेच अर्पण केलं आणि घरी परत आलं आहे असं काही नाही. महाराजांच्या सानिध्यात बसा, या सगळ्या गोष्टी करा. तुमच्या मनात जे काही दुःख आहे, संकट आहे, महाराजांना सांगा. आणि प्रत्येक वेळी हे द्या, ते द्या म्हणण्यापेक्षा मला काहीतरी चांगलं करण्याची बुद्धी द्या असं मागा. आणि येताना थोडी साफसफाई करा. या सगळ्या गोष्टी करत असताना जास्त काही वेळ लागत नाही.
आपण जातो ना त्या 5 मिनटात, मी 5 मिनटं सांगितली ना, 5 मिनटं किंवा 10 मिनटं, त्या 5-10 मिनटातच ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि ज्यावेळी केंद्रात जाल, बघा एखाद्या वेळेस आपण केंद्रात जातो त्यावेळी महाराजांची त्रिकाळ आरती असते, तर ज्यावेळी आरतीच्या टायमिंगमध्ये तुम्ही जाल तर त्यावेळी अजिबात केंद्रातून बाहेर यायचं नाही. नाहीतर आरती चालू आहे, बराच उशीर लागतो, अजिबात नाही. आरती चालू असले की आरतीला थांबायचंच. आरतीला थांबणं म्हणजे एक उच्च कोटीची सेवा आहे, लक्षात राहा. ज्यावेळी आपण आरतीला उभा राहतो त्यावेळी एक महाराजांचं वलयचक्र आपल्या डोक्याभोवती फिरत असतं. आणि ते वलयचक्र काय काम करतं, तर आपल्या आयुष्यातील जे काही दोष आहेत, मग ग्रहदोष असतील, पितृदोष असेल, वास्तुदोष असेल किंवा कुठल्याही प्रकारचे तुमच्या कुंडलीतील दोष असतील, ते सगळे दोष घालवण्याचं काम ते वलयचक्र करत असतं. आणि साक्षात महाराजांची दृष्टी तुमच्यावरती पडत असते त्या वलयचक्राच्या माध्यमातून. त्याच्यामुळे आरतीला थांबायचं. आरतीला म्हणजे खूप मोठी सेवा आहे, लक्षात घ्या, खूप मोठी. 108 आरती संकल्प जो करतो ना, आणि 108 आरत्या ज्याच्याकडून होतात तो खूप भाग्यवान असतो. म्हणून ज्यावेळी पण गेला आहे आणि त्यावेळी लकीली जर आरती चालू असेल केंद्रात, तर तुम्ही नक्की आरती करून या. नाहीतर आरती चालू आहे नाहीतर लगेच यायचं असं अजिबात करू नका. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, महाराजांची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.